राशीच्या व्यक्ती पाहिल्या तर स्वभावाने समतोल राखणाऱ्या, न्यायप्रिय, व्यवहार कुशल आणि संबंध जपणाऱ्या असतात. कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घ्यायची क्षमता जर कुठल्या राशीत असेल तर ती तूळ रास आहे. या महिन्यात हा आपला गुण अनेक ठिकाणी उपयोगाला पडणार आहे. आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रात ग्रहमान अतिशय चांगले असल्यामुळे आपले प्रयत्न नक्की यशस्वी होऊ शकतात. मात्र सातत्य आणि परिश्रम ठेवणं आवश्यक आहे. कुसंगती टाळा, स्वतःच्या प्रयत्नांवर अधिक भर द्या. तुमचं बुद्धिचातुर्य आणि तुम्ही योग्य दिशेने केलेले प्रयत्न तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देणार आहे. परदेशाशी संबंधित विद्यार्थ्यांना सुद्धा कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळू शकतात. योग्य संधीची वाट पहा आणि ती मिळाल्यावर पूर्ण क्षमतेने त्याच्यावर प्रयत्न करा. कौटुंबिक जीवनात आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील बहुतेक गरजा आणि जबाबदाऱ्या तुम्ही सहज पूर्ण करताना दिसत आहात. मात्र खर्चाचं प्रमाण वाढू शकतं. स्वतःसाठी किंवा कुटुंबातील प्रिय व्यक्तींसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आधीच आर्थिक नियोजन करून ठेवलं तर नंतर समस्या येत नाहीत. वरिष्ठ आहेत, सहकारी आहेत, व्यावसायिक भागीदार आहेत, त्यांचं सुद्धा सहकार्य मिळू शकतं. त्यामुळे तुमच्या कामाचा वेग आणि कार्यक्षमता सुद्धा सुधारताना दिसत आहे. आणि थेट तुम्ही केलेल्या कामाचं, तुमच्या कष्टांचे उत्पन्नाच्या स्वरूपात किंवा नफ्याच्या दृष्टीने आपल्याला फायदे दिसून येणार आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी उलाढाल वाढण्याची आणि नफ्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र किरकोळ विक्री व्यवसायाशी संबंधित काही व्यक्तींना व्यवसाय अपेक्षेपेक्षा मंद वाटू शकतो. त्यामुळे ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत ठेवण्यावर भर द्या. नवीन गुंतवणूक करण्याचे विचार करत असाल तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः कायदेशीर बाबी आहेत, आर्थिक किंवा प्रॉपर्टी संबंधित काही व्यवहार असतील तर घाई करू नका. या महिन्यामध्ये थोडं थांबा. या महिन्यात तुमच्या जीवनात सौभाग्याचं आगमन होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसापासून तुमच्या ज्या काही मनात इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्याचे योग दिसत आहेत इथे. त्याच्यानंतर जमीन आहे, घर आहे, प्रॉपर्टी आहे, स्थायी संपत्तीच्या संबंधीचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले व्यवहार आहेत ते आता गती घेण्याचे योग दिसत आहेत. बांधकाम आहे, रिअल इस्टेट आहे आणि मालमत्ता क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो. रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. हा महिना तूळ राशीसाठी जर आपण पाहिला तर व्यावसायिक प्रतिष्ठा वाढवणारा, आर्थिक लाभ देणारा आणि प्रलंबित कामांना गती देणारा ठरणार आहे. मात्र योग्य निर्णय, संयम, शिस्त आणि नियोजन यांच्या जोरावर तुम्ही महत्वाची उद्दिष्टे साध्य करू शकता. या महिन्यासाठी जर आपण उपाय पाहिला तर दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी रोजच करावी. आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप जरूर करा. आणि कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा, थोरा मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या.